श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ प्रस्तुत अनुभूती स्वामी सेवेची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज आपण स्वामींची अगदी सोप्यात सोपी नित्यसेवा कशी करायची, सेवा काय असते, स्वामी कोण आहेत, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ काय आहे, स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, म्हणजे अगदी थोडक्यात स्वामींची नित्यसेवा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण आपण अगदी नवीन सेवेकरी आपल्या सेवेमध्ये जोडत असतो आणि जर आपल्याला स्वामी कोण आहे हे समजलं नाही तर आपण ही सेवा करतो ती स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला उशीर होत असतो। म्हणून स्वामी कोण आहेत हे आपल्याला समजायला हवे आणि ती सेवा कशी करायची हे देखील समजायला हवे, म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ या मठातर्फे मी सर्व ताईदादांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वामीमयसे स्वागत करते आणि गुरु आदरणीय प्रदीपदादा यांना कोटी कोटी प्रणाम करते। तर रोजच्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला अगदी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतच असते। तर सर्वात प्रथम जाणून घेऊया की स्वामी महाराज कोण आहेत। तर स्वामी महाराज हे आपले दत्तात्रयाचे तृतीय अवतार आहेत। आपले दत्तात्रय महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचे अवतार आहेत आणि हे दत्तात्रयाचे अवतार म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। श्री स्वामी समर्थ महाराज दत्तात्रयाचे अवतार म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचा एक अवतार म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। हे ब्रह्मांडाचे नायक आहेत, ब्रह्मांडाचे चालक पालक मालक आहेत। तर त्यानंतर प्रश्न असा येतो की अगदी सेवेत नवीन आल्यानंतर आपल्याकडं फोटो आणल्यानंतर किंवा मूर्ती आणतो आपण स्वामींची, तर तिची प्राणप्रतिष्ठा कशी करायची, तर त्याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। ह्या व्हिडिओची लिंक आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अर्थ आणि हाच मंत्र का जप करायचा तर याचा पण देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे। हे व्हिडिओ दोन्ही व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही जाऊन बघायची आहे। आणि अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दादांनी दिलेल्या सेवा ह्या तुम्ही करायच्याच आहे, कारण दादा आपले डॉक्टर आहेत आणि आपण त्यांचे पेशंट आहोत। दादांना माहीत आहे की कोणत्या आजारावर कोणतं औषध द्यायचं, ते त्यांनी आपल्याला त्या आजारावरूनच औषध दिलेलं असतं, सेवा दिलेली असती। तर आपल्या लवकर बरं होण्यासाठी, आपल्याला लवकर आपला प्रश्न सुटण्यासाठी आपण ती सेवा करायचीच आहे। ही सेवा फक्त नित्यसेवा म्हणजे रोज आपण जी सेवा करतो ना, अगदी सोप्यात सोपी सेवा, ती सेवा कशी करायची हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे किंवा बनवत आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न असा येतो की सेवा म्हणजे काय। तर सेवा म्हणजे ईश्वराप्रती आपल्या मनातून जो निघालेला पवित्र भाव असतो किंवा ईश्वराला आपण जी साथ घालत असतो, आवाज देत असतो, तो आवाज पोहोचण्यासाठी आपण वेगवेगळे माध्यम वापरत असतो। सेवा करण्याचे वेगवेगळे माध्यम असतात, तर जी माध्यम असतात ती एक सेवा आहे आणि जो भाव असतो, आपला पवित्र भाव असतो ईश्वराप्रती निघालेला, त्याला आपण सेवा म्हणू शकतो। तर सेवा करण्याचे जे वेगवेगळे माध्यम आहेत ते माध्यम कसे, कीर्तन, अनुभव ऐकणे। आता आपण हे अनुभव ऐकतो, अनुभव सांगतो, नकळत स्वामींचे नाव आपल्या कानावर पडते, मग हे कानावर पडल्यानंतर आपण ती श्रवण करतो, हे श्रवण होतं, मग कुठेतरी ते आपल्या मनावर भिंबतं, मग आपल्या मनात ती स्पंदने तयार होतात आणि नकळत आपल्या मुखातून देखील स्वामींचं नाव निघतं। तर ही पण एक प्रकारची सेवाच आहे। त्याचबरोबर आपण नित्य म्हणजे आपण डेली रुटीनमध्ये जे जी कामं करत असतो ना, ती स्वामींना साक्ष मानून करतो, ईश्वराला साक्ष मानून करतो, तर ती पण एक प्रकारची सेवाच आहे। आपण जर स्वयंपाक बनवताना नामस्मरण केले तर ती पण आपली एक प्रकारची सेवाच होऊन जाते। आता माळे आपल्याला रोज फुलं आणून देतो, ती फुलं आपण देवाला वाहतो, तर ते जे काम करत असतात ती पण एक प्रकारची सेवाच आहे। मठामध्ये आल्यानंतर आपण अगदी झाडू लावतो किंवा झाडांना पाणी घालतो, प्रसाद वाटतो, जे काम आपण मनापासून ईश्वराच्या साक्षीने करतो ती एक प्रकारची सेवा असते। आणि ही सेवा करण्याची वेगवेगळी माध्यम आहेत। वेगवेगळी माध्यमे कशी, जसं की आपण कीर्तन ऐकतो, भजन ऐकतो, एखादा देवाची स्वामींची छान गाणी गातो
एखाद्याचा आवाज फार सुंदर असतो, ते स्वामींना त्याचा भाव पोचवण्यासाठी ते गाणी छान म्हणतात. एखादा सुंदर चित्र काढतो, स्वामींचे देवाचे फार सुंदर चित्र काढत असतो. एखादा आता समजा आपले दादा आपल्याला सेवा देतात, हे लोकांचे प्रश्न सोडवतात. तर ह्या सगळ्या सेवाच आहेत, या स्वामींपर्यंत ह्या सगळ्या सेवा पोचत असतात. आपण कोणतीही सेवा केली, मनापासून केली, तर ती सेवा ही स्वामींपर्यंत पोचतच असते. तर आता प्रश्न असा येतो की नित्यसेवा का करायची असते? तर आपण कोणतीही गोष्ट एका दिवसात शिकू शकत नाही, किंवा एकदा आपण एखादी गोष्ट केली तर त्याचा आपल्याला फारसा फायदा होत नाही. तर आपल्याला जसं की आपण शिक्षण घेत असताना पहिले ज्युनियर KG जातो, मग सिनियर KG जातो, मग पहिला वर्ग, दुसरा वर्ग, असे करत करत आपण टप्पे पार पाडत असतो आणि आपले शिक्षण पूर्ण करतो. त्याचप्रमाणे सेवेचंही असंच असतं आणि साधनेचंही असंच असतं. स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेगवेगळे टप्पे असतात, ती पार पाडायची आहेत. साधना करण्यासाठी प्रथम आपण कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. मग हे एका दिवसात शक्य नाही, म्हणून आपण रोज थोडी थोडी सेवा करायची आहे. आपल्या पुण्याच्या बॅलन्समध्ये हे आपण साठवून ठेवायचं असतं, त्यासाठी ही सेवा करायची असते. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता तुम्ही माझा आवाज रोज ऐकता आणि हा आवाज ऐकून तुमच्या कानावर माझा आवाज पडलेला असतो. तर एखाद्या वेळी मी तुम्हाला कुठे भेटली, तर तुम्ही माझा आवाज ऐकला, तर तुम्हाला माझा आवाज ओळखू येईल, तुम्ही मला ओळखू शकताल. म्हणजे तुम्ही मला बघितलं जरी असलं तरी तुम्ही माझा आवाजावरून तुम्ही मला ओळखू शकता. त्याचप्रमाणे आपल्या स्वामींचंही असंच आहे. एवढे सारे लाखो करोडो भक्त आहेत, त्यामध्ये आपला आवाज स्वामींपर्यंत पोहोचला पाहिजे ना. मग हा स्वामींपर्यंत आपला आवाज पोहोचण्यासाठी आपण स्वामींना रोज साथ घालायची आहे. अगदी मनापासून नामस्मरण करायचे आहे. 10 मिनटं का होईना नामस्मरण करायचं आहे. तर आपण नामस्मरण केल्याने काय होतं, आपला आवाज स्वामींपर्यंत रोज पोहोचत असतो. मग एखाद्या वेळी आपण खूप अडचणीत येतो, मग आपण स्वामींना आतडीने हाक मारतो आणि ही हाक मारल्यानंतर स्वामींना आपला आवाज एवढ्या लवकर पोहोचतो आणि स्वामी ओळखतात, हा भक्त माझा रोज हे माझं नामस्मरण करत असतो. मग स्वामी लवकर ते ओळखून जातात. तर यासाठी नित्यसेवा करायची असते. आपले कर्म चांगले होण्यासाठी, आपलं प्रारब्ध चांगलं होण्यासाठी नित्यसेवा करायची असते. तर आता धावपळीचे जग आहे, आपण रोज तर काही खूप सारी सेवा आपल्याला करणं शक्य होत नाही, परंतु जमेन तशी सेवा पण करायची आहे. आता नित्यसेवेमध्ये काय करायचं, तर दिवसातून सकाळ किंवा संध्याकाळ जसं जमेल तसं एक माळ का होईना, तसं आपल्याला 11 माळे जप करायला सांगतात. पण दादा नेहमी म्हणतात, आपल्याला माहिती आहे आपलं मन किती चंचल आहे. 11 माळेपर्यंत ते कुठंतरी भरकटलेलं असतं, अगदी कुठेतरी जाऊन आलेलं असतं. मनात नाना विचार असतात, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, खूप सारे आपल्या डोक्यात विचार येत असतात. तर इथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आपल्याला सुरुवात करायला हवी, म्हणून आपण सुरुवातीला अगदी एकच माळ जपायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि जप अगदी मनापासून करायचा आहे. 5 मिनटं आपण जो जप करतो ना, त्या 5 मिनटामध्ये आपल्याला कुणीच आठवलं नाही पाहिजे, फक्त श्री स्वामी समर्थ, स्वामी दिसले पाहिजे पुढं आणि आपण बस. तर एवढं मनापासून करायचं. श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचायचे असतात, पण ते आपल्याला नाहीच जमलं तर आपण आठवड्यातून किंवा महिन्यातून जसं जमेल तसं हे स्वामी चरित्राचं देखील पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपण जे जेवण बनवतो, जे काही बनवत असतो, ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. कारण स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर ते पवित्र होत असतं, त्यामध्ये सात्विक भाव उतरलेला असतो आणि हाच नैवेद्य आपण देखील ग्रहण करायचा आहे. त्याचबरोबर स्वामींना रोज मुजरा करायचा आहे. अगदी घरातून बाहेर पडताना देखील स्वामींना मुजरा करूनच जायचं आहे. तर स्वामींना त्रिवार मुजरा करायचा असतो, म्हणजे 3 वेळा मुजरा करायचा. 3 वेळा मुजरा करायचा, मग नाक घासायचं आणि डोकं टेकवायचं. स्वामींना मनापासून प्रार्थना करायची. बाहेर जाताना स्वामींना म्हणायचं, स्वामी तुम्ही माझ्यासोबत चला. जे काम करेन ना त्याला आपण स्वामींना साक्ष मानून करायचं आहे. तर एवढी नित्यसेवा तुम्ही रोज केली तर ती फार झाली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, आपल्यामुळे एखादा सेवेकरी घडेल किंवा एखाद्याला आपल्या स्वामी सेवेची गोडी लागेल, एखाद्याचा प्रश्न सुटण्यासाठी आपण मदत करायची आहे. आणि याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र, त्याची सुरुवात अशी आहे,
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. ही स्वामींच्या तारक मंत्राची सुरुवात आहे. तर हा तारक मंत्र तुम्ही स्वामीपुढे बसून रोज म्हणायचा आहे, ऐकायचा आहे. जमेन तसा कधीही ऐकू शकता, कधीही म्हणू शकता. तर अगदी सोप्यात सोपी नित्यसेवा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी ज्याला वाचताही येत नाही, लिहिताही येत नाही, तर ते देखील ही सेवा करू शकतात. तर अगदीच नवीन सेवेत आलं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायचा, त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आणि जमलं तर सारामृतचे 3 अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ही अगदी सोप्यात सोपी सेवा सगळ्यांनी करायची आहे, नित्यसेवा आहे. आणि आपला आवाज स्वामींपर्यंत पोचण्यासाठी सतत नामस्मरण करायचे आहे. कोणतेही काम करताना स्वामींचे नाम घेऊनच करायचे आहे, स्वामींना साक्ष मानूनच करायचं आहे. तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील आणि दादांनी दिलेल्या सेवा ह्या मनापासूनच करायच्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता. मला जमेन तशी मला माहीत असलेली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन माहितीसोबत, अनुभवांसोबत. तोपर्यंत सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि छान राहायचं आहे.